रामराम मंडळी, स्वामी ओम. खूप आनंदाचा दिवस आहे. सगळ्या महाराष्ट्रात देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची धुमाकूळ घालतोय. पण मला एका गोष्टीचं वाईट वाटतंय की आपलीच काही मराठी पोरं, मराठी माणसं त्या चित्रपटातले छोटे छोटे शॉट काढून आपापल्या इन्स्टा ह्याच्यावरून टाकताय. बाळांनो, आपापल्या कर्तृत्वाने मोठे व्हा. तुम्ही पुढे जाऊन चांगला सिनेमा करा, चांगला विषय काढा. असं कुणाच्या तरी सिनेमातले छोटे छोटे चांगले चांगले महत्वाचे सीन व्हायरल करून ते लाईक आणि फॉलोअर्स वाढवण्यात अर्थ नाही. असे फॉलोअर्स तुमच्या कधीच कामाला येणार नाहीत. तर आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने करा बाळांनो. ही खूप वाईट वृत्ती आहे. आपण आपल्या मराठी माणसांना, मराठी उद्योजकांना, चित्रपट निर्मात्यांना, मनापासून सिनेमा करणाऱ्या लोकांना मागं खेचतोय. कळलं का बाळांनो? आणि व्हायरलच करायचे तर शेतकऱ्यांचे सीन व्हायरल करा, त्यांच्या फायद्याचं करा रे. ज्याच्यात सिनेमाचं गुपित दडलंय असे सीन काय काढताय? तर रे बाबांनो, असं नका करू. सिनेमागृहात असं जर कुणी करत असेल तर त्यांना विनंती करा आजूबाजूच्या शहाण्या लोकांनी, कारण अशी लोक आपल्या मराठी माणसालाच बदनाम करतायत, बाकी काही नाही. या आपला सिनेमा आहे, शेतकऱ्यांचा सिनेमा आहे, मराठी मातीचा सिनेमा आहे, कष्टातनं बनवणार आहे रे. माझ्याकडे कुणी बॉलिवूडचे नट आहेत का, माझ्याकडे कुणी अजून कॉर्पोरेट कंपनी आहे का, माझा प्रोड्युसर कुणी चॅनल आहे? एक सामान्य मराठी माणूस प्रोड्युसर आहे. कळलं का बाळांनो? असं नका करू. आणि कुणी वेगळी लोक जरी मुद्दाम करत असतील तर त्यांना म्हणून नका करू. स्वामींचा सिनेमा आहे, शेतकऱ्यांचा आहे. स्वामी ओम.